क्षितिजा, ए क्षितिजा, किती वेळापासून फोन बघतीयस? ठेव तो फोन. अगं क्षितिजा, मी तुझ्याशी बोलतेय. अगं बोल आई. आकाशने हिच्या हातात कशालाच फोन दिला. जेव्हापासून फोन दिलाय हिचा कशातच लक्ष नाही. आई हे बघ, माझ्या एका रीलला 10,000 लाईक आले. आज तर पार्टी झालीच पाहिजे. पण हे काय, मागच्या पार्टीला तर कोणीच लाईक नाही केलं. असं कसं? दुसऱ्या दिवशी, क्षितिजा, आज आपल्याला रमेश काकाच्या गेट टुगेदरला जायचंय. हा, आपल्या सगळ्यांना जायचंय. ए नाही नाही, आज माझं इंस्टाग्राम वरती लाईव्ह आहे, मी काही येऊ शकत नाही. तू त्या इंस्टाग्राम मध्ये जिवंत होणार आहेस? अगं ते लाईव्ह नाही आजी, लाईव्ह म्हणजे थेट प्रक्षेपण तुझ्या भाषेत. क्षितिजा, आमच्या बरोबर खेळायला येतेस का ग? आम्ही फुटबॉल खेळतोय. नाही नाही, आत्ता माझं लाईव्ह आहे. अरे यार, ही कोणा खेळायला का नाही येत? आधी तर आपण तिचे बेस्ट फ्रेंड होतो. आपण कसले बेस्ट फ्रेंड? तिचा तर फक्त एकच बेस्ट फ्रेंड आहे, तो म्हणजे तिचा फोन. परत दुसऱ्या दिवशी, क्षितिजा, तुझ्या परीक्षेचे गुण बघितलेस का? फेल झाली आहेस तू. अगं आई, पण मी अभ्यास केला होता, पण वेळेवर काही आठवलंच नाही. या फोनमुळे ना तुला काही आठवत नाही. आज तुझं लोकमान्य टिळकांबद्दल भाषण आहे, त्याचं तरी झालं का पाठांतर तुझं करून? हो, विसरलीच की मी. स्पीचच्या वेळेस लोकमान्य टिळक म्हणायचे, स्वराज्य हा माझा काय होतं, जन्मसिद्ध हक्क आहे. स्पीच अडखळत कंटिन्यू होतं. क्षितिजा, कसं झालं तुझं आजचं भाषण? अगं आजी, काल ते रीलचं पाठ केलं ना, त्याच्यामुळे मी विसरलीच आणि खूप अडखळत बोलली. संध्याकाळी, टिंग टॉंग टिंग टॉंग. अरे दरवाजा का नाही उघडते कोणी? एक काम करते, आई बाबांना फोन करून बघते. कोणी फोन पण उचलत नाही. आता काय करू मी? दिवसभर कुठे राहू? एक काम करते, स्नॅपचॅट वरती माझे 400 फ्रेंड आहेत आणि ते तसंही आजूबाजूलाच कुठेतरी राहतात. मी त्यांना चॅट करून बघते. अर्धा तास झाला, पण कोणीच काही रिप्लाय करत नाहीये. काय ग क्षितिजा, अशी दरवाजा बाहेर का उभी आहेस? घरी कोणी नाहीये वाटतं. जोपर्यंत तुझे आई बाबा येत नाही, तू माझ्याकडे थांबू शकतेस. खरंच, माझे स्नॅपचॅटवरती 400 फ्रेंड आहेत, पण मला जेव्हा गरज लागली तेव्हा माझ्या शेजारच्या मीनानेच मला मदत केली. पुढच्या दिवशी, मॅमनी आज जॉग्रफीचा होमवर्क दिलाय. पटकन ChatGPTला विचारते आणि आन्सर लिहून टाकते. अरे यार, हा फोन का नाही चालत आहे? या फोनला अचानक काय झालं? आता फोन नाही चालला तर माझं कुठलंच होमवर्क होणार नाही आणि इंस्टाग्राम वरती चॅट पण करता येणार नाही. दुसऱ्या दिवशी, ए आई, मी काय करू? मला खूप बोर होतंय. आज हे चक्क तू म्हणतेस? तो तुझा बिनकामाचा फोन कुठे गेला? दिवसभर तर त्या फोन मध्ये बिझी असतेस. अगं हो आई, पण तो काल बंद पडला ना, त्यामुळे. ए यश, काय करतोयस? ड्रॉइंग काढतोयस? मी काढून बघू का? अरे वा, जमतंय की मला. हे तर मी कधी काढूनच बघितलं नव्हतं. क्षितिजा, आम्ही परत फुटबॉल खेळतोय, तू येतेस का? नाही नको, त्यापेक्षा घरी बोर होण्यापेक्षा जातेच, तेवढाच माझा टाइमपास होईल. खेळल्यानंतर आज दमले भरपूर, पण मज्जा आली. खूप दिवसानंतर मनसोक्त खेळली. खूप भारी वाटलं मला. पण आता काय करू? एक काम करते आई, आपण ॲटलास खेळायचा का ग? म्हणजे मी एक गावाचं नाव सांगते आणि त्याच्या शेवटच्या अक्षरापासून तू दुसरं नाव सांग आणि मग आजी. चालेल.
आपण सुरू करू. बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करो एट लास्ट, लेके प्रभु का नाम. मी सुरू करते. अहमदाबाद. द वरून द्वारका. क वरून कोल्हापूर. गेम कंटिन्यू होतो. आई आज किती मज्जा आली ना, खूप दिवसानंतर आपण हा गेम खेळलो. अगं तुला त्या फोनमधून वेळ मिळेल तर हे सगळं करशील ना. हो ग आई, मला आता कळलंय. मी या फोनमध्ये एवढी गुंतली होती की मी माझं घर, शाळा, मित्र सगळं विसरून गेली होती. पण आता मी ठरवलंय की दिवसातून जास्तीत जास्त फक्त 2 तास आणि कामापुरताच फोनचा वापर करायचा. मित्रांनो, तुम्हाला म्हणून सांगते, फोन किंवा सोशल मीडिया हे वाईट नाही, पण त्याचा वापर आपण कसा करतो ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी, मित्रमैत्रिणीशी, पुस्तकांशी आणि निसर्गाशी मैत्री करा. मी या फोनमध्ये एवढी हरकून गेली होती, तसं तुम्ही हरकून जाऊ नका. फोन हे साधन आहे, सर्वस्व नाही. The more we think we are connected to the world by social media, the more we get disconnected from people around.